हे बाजा, अरे एवढं गडबडीने आम्हाला कशाला बोलावलं होतं? अरे मी जेवाय बसलो होतो, तुझा निरोप आला का नाही? कसं तरी जेवण उरकलं ना आलो. अहो अध्यक्ष तुम्ही जेवलाय तरी, पण इथं माझी बायको गेली पळून. सगळी कामं मला हातानंच करावी लागते ती. अहो काय सांगू या हातावर किती लोड आहे ती. अहो आता मी चपात्याला लाटून अर्ध्या तासच ठेवून आलोय. लका देवा, ह्यानं पार माझा माज मोडलाय. बाज तोडलाय आणि दुकानात कुठं आहे बाज? आणि मी कवा दुकानात झोपली बाज मोडायला तुझा? हे असं आहे, गिरायकानं मागितलं एक तर देतोय दुसरंच, आणि गिरायक नसलं की गुळ खातय, साखर खातय, शेंगदाणा खातय, पार दुकान रिकामं केलंय. हे बघ बाजा, जी काय बोलायचे ना ती जोरात बोलायचं, तोंडात बोलायचं नाही. गडी असलं म्हणून काय झालं, मला बी किंमत आहे. बघितलं का देवा? अरे मालकापेक्षा ह्याचाच तोरा मोठा. अरे गोराच आहे मी, उलट ह्याच्या दुकानातली फेऱ्या लावून काळा पडलोय. बाजा अरे घ्याच जरा समजून. हाय बहिर घ्या ऍडजस्ट करून जरा. देवा, बाहेर म्हणायचं काम नाही, लक्षात ठेव. का आम्हाला लावलंयस म्हणून काय झालं? माझ्यावर काय उपकार केला नाहीस तू? आईच्या गावात अहो ह्याला कामाला लावला किंवा माझ्यावर शिरजोर करतोय की. तर काय? मला ह्यो असला गडीच नको या. अध्यक्ष बघा काहीतरी. ए बाळ्या, अरे तुला दुकानात कशाला ठेवलाय? नुसता खायला ठेवलाय वय? काम करत जा की तिथं.